मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महिन्याकाठी महिलांना 1,500 रुपये मिळणार आहेत। त्यासाठी 21 ते 60 वयोगटातील महिला या योजनेसाठी पात्र असणार आहेत। त्यासाठी अर्ज करण्यास सोमवारपासून प्रारंभ झाला आहे। सोलापूर जिल्ह्यातील जवळपास 14 लाख महिला योजनेच्या लाभार्थी होतील असा अंदाज आहे। सर्व महिलांना योजनेच्या लाभासाठी 2.5 लाख रुपये वार्षिक उत्पन्न असल्याचा दाखला काढावा लागणार आहे। लाभार्थी महिलांना 15 दिवसात कधीही त्यांच्या गावातील महा ई सेवा केंद्रावर जाऊन अर्ज करता येईल। या योजनेसाठी महिला महाराष्ट्र राज्याची रहिवासी असणे आवश्यक आहे। विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्ता, निराधार, वयाची किमान 21 वर्षे पूर्ण आणि कमाल 60 वर्ष मर्यादा अर्ज करणाऱ्या महिलांचे बँक खाते असणे आवश्यक आहे। अर्जदार महिलेच्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न 2,50,000पेक्षा जास्त नसावे। अन्य विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे 1,500 रुपयांपेक्षा जास्त लाभ घेतला नसेल, ट्रॅक्टर वगळून 4चाकी वाहन नावावर नसेल अशा महिलांना या योजनेतून लाभ दिला जाणार आहे। अंगणवाडी केंद्रात, बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालये, ग्रामपंचायत, महानगरपालिकेचे वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्र व महा ई सेवा केंद्र येथे पात्र महिलांना योजनेचे अर्ज भरता येणार आहेत। अर्ज भरण्याची सुरुवात 1 जुलै तर शेवटची तारीख 15 जुलै। प्रारूप निवड यादी प्रकाशित 16 जुलै ते 20 जुलै। प्रारूप यादीवर हरकत तक्रार करणे 21 ते 30 जुलै। सर्व महिलांकडे कागदपत्रे आहेत, परंतु रहिवासी दाखला आणि उत्पन्न प्रमाणपत्र काढण्यासाठी सध्या सोलापुरातील महिलांनी विविध महा ई सेवा केंद्र, पोर्टल सुविधा केंद्र येथे गर्दी केल्याचे चित्र पाहावयास मिळाले। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।